अमृतं वेदान्तं शरीरम् ओम कृतो स्मर कृतं स्मर कृतो स्मरं कृतं स्मरं. या क्षणभंगून शरीराची जळून राख होऊ दे व प्राणवायू वायूच्या पूर्ण कोशात मिसळू दे. आता हे भगवंता, माझ्या सर्व यज्ञाचे स्मरण ठेवा आणि आपणच परमभक्त असल्यामुळे मी आपल्यासाठी जे काही केले आहे ते कृपया स्मरणात ठेवा. वाचं तात्पर्य. हरे कृष्ण. मी वाचू का? हा, येस मॅम. हे क्षणभंगूर शरीर निश्चित एका बाह्य वस्त्राप्रमाणे आहे. भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे की भौतिक शरीराच्या नाशाने जीवात्म्याचा नाश होत नसतो, तसेच त्याचे व्यक्तिमत्वही गमावित नाही. जीवात्मा कधीही अव्यक्त किंवा निराकार नसतो. या उलट हे भौतिक वस्त्र निराकार असते व अविनाशी आत्म्याच्या आकारानुसार ते आकार धारण करते. काही अल्पज्ञानी चुकीने समजतात त्याप्रमाणे कोणत्याही जीव मुळात निराकार नसतो. या मंत्रात या तथ्याची खात्री पटवून देण्यात आली आहे की भौतिक शरीर नष्ट झाले तरी जीवाचा नाश होत नाही. या भौतिक जगात निसर्ग हा जीवात्म्यांना त्याच्या इंद्रिय भोगाच्या वृत्तीप्रमाणे विभिन्न प्रकारची शरीरे प्रदान करून अद्भुत कला प्रदर्शित करतो. ज्या जीवात्म्याला विष्ठेची चव घ्यावयाची इच्छा असते त्याला विष्ठा खाण्याची योग्य असे डुकराचे शरीर दिले जाते. त्याचप्रमाणे ज्याला मांस खावयाची इच्छा असते त्याला योग्य नखे व दात असलेले वाघाचे शरीर दिले जाते, जेणेकरून तो अन्य पशूंचे रक्त पिऊ शकतो व मांस खाऊ शकतो. मनुष्य हा विष्ठा किंवा मांस खाण्याकरता जन्मलेला नाही. तसेच जंगली अवस्थेत देखील त्याला कधी विष्ठा खावीशी वाटत नाही. मनुष्याचे दात केवळ फळे आणि भाज्या चावू शकतात. मनुष्याला 2 सुळे सुद्धा देण्यात आले आहेत, जेणेकरून रानटी मनुष्य इच्छा असल्यास मांस खाऊ शकतो. तरी सुद्धा सर्व पशूंची आणि मनुष्यांची शरीरे ही एका जीवात्म्याकरता बाह्य पोशाखाप्रमाणे आहेत. हा पोशाख ज्या जीवाच्या इंद्रिय भोगाच्या इच्छानुसार बदलत असतो. जन्म मृत्यूच्या चक्रानुसार जीवात्मा एका मागोमाग एक अशी शरीरे बदलत राहतो. ज्यावेळी विश्व पाण्याने भरलेले होते त्यावेळी जीवात्म्याने एका जलचराचे शरीर घेतले. त्यानंतर वनस्पतीचे, नंतर कीटकाचे आणि कीटकानंतर पक्ष्यांचे शरीर स्वीकारले. तसेच पक्षी जीवनानंतर पशुरूप आणि पशुपासून मानवी शरीर धारण केले. सर्वात जास्त विकसित शरीर म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचे पूर्ण असे मनुष्य शरीर होय. या मंत्रामध्ये मनुष्याच्या आध्यात्मिक चेतनेचे सर्वाधिक विकसित रूप वर्णिले आहे. आपण या शरीराचा त्याग केला पाहिजे, जे शेवटी राख होणार आहे, व आपल्या प्राणवायूला प्राणवायूच्या नित्य पूर्ण कोशात मिसळून दिले पाहिजे. जीवात्म्याच्या शरीरातील क्रिया विभिन्न प्रकारच्या वायूंच्या हालचालींमुळे होत असतात, ज्यांना एकत्र मिळून प्राणवायू असे म्हणतात. योगी साधारणपणे शरीरातील वायू नियंत्रित करण्याचा अभ्यास करतात. असे मानले जाते की आत्मा एका वायुचक्रातून वर जातो व शेवटी ब्रह्मरंध्र या सर्वात उच्च चक्रात येतो. या बिंदूपासून एक सिद्ध योगी स्वतःला कोणत्याही इच्छित ग्रहावर नेऊ शकतो. या पद्धतीप्रमाणे एक भौतिक शरीर सोडून दुसरे स्वीकारायचे असते. परंतु या मंत्रात सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी जीवाला भौतिक शरीराचा सर्वतोपरी त्याग करता येतो त्यावेळी असे बदल करण्याची पूर्णता प्राप्त होते. त्यानंतर तो आध्यात्मिक वातावरणात प्रवेश करू शकतो. या वातावरणात कधीही मृत न पावणारे आणि न बदलणारे पूर्णपणे भिन्न असे आध्यात्मिक शरीर तो विकसित करू शकतो. या भौतिक जगामध्ये भौतिक प्रकृती मनुष्याला त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या विभिन्न इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीर बदलण्यास सहाय्य करते. कीटकांपासून ते परिपूर्ण भौतिक शरीरधारी ब्रह्मदेव आणि इतर देवांपर्यंत या इच्छा पूर्ण योनींमध्ये असतात. अशा सर्व जीवात्म्यांकडे भौतिक पदार्थांनी निर्माण विभिन्न आकारांची शरीरे असतात. बुद्धिमान मात्र विविध अशा शरीरांमध्ये एकत्व पाहत नसून त्याच्यातील आध्यात्मिक स्वरूप पाहतो. भगवंतांचा अंश असलेले दिव्य स्फुल्लिंग डुकराच्या अथवा देवतेच्या शरीरात असले तरी समानच असते. पाप किंवा पुण्यानुसार जीवात्मा विभिन्न देह धारण करीत असतो. मनुष्य शरीर सर्वाधिक विकसित आहे व पूर्ण चेतना युक्त आहे. भगवद्गीतेप्रमाणे अनेक जन्मांमध्ये ज्ञान मिळवल्यावर जीवात्मा भगवंतांना पूर्ण शरण जातो. ज्ञान ग्रहणाची विधी वासुदेवाची शरणागती पत्करल्यावरच पूर्णतेस जाते.
आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे पूर्ण ज्ञान प्राप्त केल्यावर देखील सर्व जीव त्या पूर्णाचे नित्य अंश आहेत व ते कधीही त्यांच्यासारखे पूर्ण होऊ शकत नाहीत. हे जर त्याला समजले नाही तर त्याला या भौतिक वातावरणात पुन्हा पतित व्हावे लागते. अगदी एखादा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाला असला तरी सुद्धा त्याचे पतन होते. पूर्वीच्या मंत्रातून आपण अशी शिकवण घेऊ शकतो की भगवंतांच्या दिव्य विग्रहातून निघणारे ब्रह्मज्योती आध्यात्मिक स्फुल्लिंगांनी भरलेली असते व ही स्फुल्लिंगे म्हणजे आपल्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव असलेले जीव आहेत. कधी कधी या जीवांना इंद्रियभोग करण्याची इच्छा होते आणि म्हणून त्यांना भौतिक जगात पाठविले जाते. तेथे ते आपल्या इंद्रियांची गुलामगिरी करून खोटे परमेश्वर होऊ शकतात. स्वामित्वाची इच्छा हा जीवाचा जडलेला भवरोग आहे, कारण जीव इंद्रिय भोगानेच वशीभूत होऊन या जगात विभिन्न शरीरात देहांतर करीत राहतो. ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे हे कधी परिपक्व ज्ञानाचे चिन्ह नव्हे. केवळ भगवंतांची पूर्ण शरणागती पत्करून आणि आध्यात्मिक सेवाभाव विकसित करूनच एखाद्याला सर्वोच्च सिद्धी प्राप्त करता येते. या मंत्रामध्ये जीव आपले भौतिक शरीर आणि भौतिक वायूचा त्याग करून भगवतधामात प्रवेश करण्यासाठी प्रार्थना करीत आहे. शरीराची जळून राख होण्याआधी भक्त हा भगवंतांना प्रार्थना करीत आहे की जी कर्मे व यज्ञ त्याने केले आहेत त्याचे भगवंतांनी स्मरण ठेवावे. ही प्रार्थना भूतकाळातील कृती आणि अंतिम ध्येय यांची पूर्ण जाणीव असताना मृत्यूच्या वेळी केली आहे. भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या कचाट्यात सापडलेल्या जीवाला जीवनात केलेले पापी कृत्य आठवतात व परिणाम स्वरूप त्याला मृत्यूनंतर दुसरे भौतिक शरीर स्वीकारावे लागते. भगवद्गीतेनुसार या सत्याची पुनरुक्ती असते. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे व्यक्ती कोणतेय सदा तद्भाव भावितः. हे कोणतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या भावाचे स्मरण करतो त्याच भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. विकसित मन नसलेल्या साध्या प्राण्यांहून भिन्न असलेला मनुष्य आयुष्यातील कृतींना रात्री पडलेल्या स्वप्नांप्रमाणे आठवू शकतो. म्हणून त्याच्या मनात भौतिक वासनांचे थैमान चालू असते व परिणाम स्वरूप त्याला दिव्य देह धारण करून वैकुंठ लोकात प्रवेश करता येत नाही. परंतु भक्तगण भगवत भक्तीचा सराव करून भगवंतांविषयी प्रेमभाव विकसित करतात. जर भक्ताला त्याच्या मृत्यूसमयी भगवंतांच्या सेवेचे स्मरण झालेच नाही तरी भगवंत त्याच्या सेवेला कधी विसरत नाहीत. भक्ताने केलेल्या यज्ञाचे स्मरण ठेवण्याकरता भगवंतांना ही प्रार्थना करण्यात येत आहे. परंतु अशी सूचना जरी केली नसली तरी शुद्ध भक्ताने केलेली सेवा भगवंत कधीच विसरत नाहीत. भगवंतांनी भगवद्गीतेत आपल्या भक्तांबरोबरचा घनिष्ठ संबंध पुढील प्रमाणे वर्णन केला आहे. कोणी अत्यंत दुराचारी असला तरी पुढे भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कोणतेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. हे पार्थ, जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि क्षुद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. तर सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजर्षींबद्दल काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगामध्ये असल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. श्रील भक्तिविनोद ठाकूरांनी या श्लोकात खालीलप्रमाणे समजावून सांगितले आहे. साधूंच्या मार्गावर चालत असलेल्या मनुष्याचे चरित्र जरी शंकास्पद असले तरी त्याला भक्त म्हणून स्वीकारले पाहिजे. या ठिकाणी शंकास्पद किंवा हलके चारित्र्य, सुदुराचार म्हणजे काय ते व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे. एका बद्ध जीवाला दोन प्रकारची कार्ये करावी लागतात. शरीराचे पालन पोषण करणे व आत्मसाक्षात्काराकरता कृती करणे. सामाजिक प्रतिष्ठा, मानसिक विकास, स्वच्छता, तपस्या, भोजन आणि जगण्यासाठी धडपड या सर्व गोष्टी शरीराच्या पालन पोषणाकरता कराव्या लागतात.
भगवंतांचे भक्त म्हणून आत्मसाक्षात्काराकरता कार्य करावे लागते व यात कृती करावी लागते. या दोन्ही क्रिया परस्पर समांतर असतात. कारण बद्ध जीव शरीराचे पालन पोषण करणे बंद करू शकत नाही. परंतु जरी भक्तिमय सेवा वाढत जाते, त्या प्रमाणात त्याची शारीरिक देखभालीची कार्ये कमी कमी होत जातात. जोपर्यंत भक्तिमय सेवेची कार्ये एका आवश्यक प्रमाणापर्यंत येत नाही, तोपर्यंत क्वचित भोग भावना प्रदर्शित होण्याची शक्यता असते. परंतु एका गोष्टीची नोंद केली पाहिजे की अशी भोग भावना अधिक काळ चालू राहू शकत नाही. कारण भगवत कृपेने अशा उणिवा लवकरच समाप्त होतात. म्हणून भक्तीचा मार्गच एक मात्र योग्य मार्ग आहे. योग्य मार्गावर असताना क्वचितच भोग भावना दिसून आली तरीही आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये कोणाला अडसर येत नाही. भगवंतांच्या बाह्य ब्रह्मज्योतीवर आसक्त असणाऱ्या निर्विशेषवाद्यांना भक्तिमार्गातील सुविधा मिळत नाहीत. मागील मंत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ते ब्रह्मज्योती भेदू शकत नाहीत, कारण ते भगवंतांच्या व्यक्तित्वावर श्रद्धा ठेवत नाहीत. ते केवळ शाब्दिक कोलांट्या आणि तर्कवितर्क करण्यातच मग्न असतात. निर्विशेषवादी निरर्थक भ्रम करतात. हे भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात स्पष्ट करून सांगण्यात आले आहे. या मंत्रात सुचवलेल्या सर्व सुविधा परमसत्याच्या साकार विग्रहाबरोबर अखंड संबंध केल्याने मिळू शकतात. भगवंतांची भक्ती मुख्यत्वे करून भक्तांनी केलेल्या 9 दिव्य क्रियांद्वारे केली जाते. भगवंतांविषयी श्रवण करणे, भगवंतांचे कीर्तन करणे, भगवंतांचे स्मरण करणे, भगवंतांच्या चरण कमळांची सेवा करणे, भगवंतांची पूजा करणे, भगवंतांना प्रणाम करणे, भगवंतांची दास्य भावना सेवा करणे, भगवंतांबरोबर साख्यभाव ठेवणे आणि भगवंतांना सर्वस्व अर्पण करणे. भक्तीचे हे 9 प्रकार सर्व एकाच वेळी किंवा एका मागोमाग केल्याने भगवंतांच्या सतत सानिध्यात राहण्याकरता भक्ताला मदत होते. अशा प्रकारे जीवनाच्या अंती भक्त भगवंतांचे स्मरण करू शकतो. या 9 सिद्धांतांपैकी प्रत्येक सिद्धांताचा अंगीकार करून खालील सुप्रसिद्ध भक्तांनी सर्वोच्च सिद्धी प्राप्त केली. 1. श्रीमद भागवताचे नायक परीक्षित महाराज यांनी श्रवण करून इच्छित फळ प्राप्त केले. 2. श्रीमद भागवताचे वक्ता शुकदेव गोस्वामींनी भगवंतांचे गुणगान करून सिद्धी प्राप्त केली. 3. अक्रूराने प्रार्थना करून इच्छित फळ प्राप्त केले. 4. प्रल्हाद महाराजांनी स्मरण करून इष्ट ध्येय प्राप्त केले. 5. पृथू महाराजांनी पूजा करून पूर्णता मिळवली. 6. लक्ष्मी देवींनी भगवंतांच्या चरण कमळांची सेवा करून सिद्धी प्राप्त केली. 7. हनुमंताने भगवंतांची वैयक्तिक सेवा करून इच्छित फलप्राप्ती केली. 8. अर्जुनाने भगवंतांबरोबर मैत्री करून इच्छित फळ प्राप्त केले. आणि 9. बळी महाराजांनी आपले सर्वस्व अर्पण करून इच्छित फलप्राप्ती केली. खरे पाहता या मंत्राचा आणि त्याचबरोबर वेदांमधील स्तोत्रातील सर्व मंत्रांची व्याख्या वेदांत सूत्रात सारांश रूपाने दिलेली आहे व श्रीमद भागवतात योग्य रीतीने समजावून सांगण्यात आली आहे. श्रीमद भागवत हे ज्ञानरूपी वैदिक वृक्षाचे परिपक्व फळ आहे. श्रीमद भागवतात हा मंत्र परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी यांच्या बैठकीच्या प्रारंभीच प्रश्नोत्तरांच्या माध्यमाने समजावून दिला आहे. भगवत विज्ञानाचे श्रवण आणि कीर्तन करणे हाच भक्तीचा मूळ सिद्धांत आहे. शुकदेव स्वामींनी कथन केलेले संपूर्ण भागवत परीक्षित महाराजांनी ऐकले. परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींकडे पृच्छा केली, कारण ते त्या वेळीच्या कोणत्याही महान योगी किंवा अध्यात्मवाद्यापेक्षा श्रेष्ठ गुरु होते. परीक्षित महाराजांचा मुख्य प्रश्न होता, विशेष करून मृत्यूसमयी प्रत्येक मनुष्याने काय करावे. शुकदेव गोस्वामींनी उत्तर दिले, तस्मात् भारत सर्वात्मा भगवानीं ईश्वरो हरी श्रीतव्य कीर्तव्यश्च स्मर्तव्य श्रेष्ठ ताभयम. प्रत्येक मनुष्य ज्याला सर्व चिंतातून मुक्त व्हावयाची इच्छा आहे त्याने भगवंतांविषयी श्रवण केले पाहिजे, त्यांचे कीर्तन केले पाहिजे आणि त्यांचे स्मरण केले पाहिजे. कारण भगवंत सर्व वस्तूंचे परम निर्देशक, सर्व संकटांना दूर करणारे तसेच जीवांचे परमात्मा आहेत. सध्याच्या तथाकथित मानव समाजात लोक साधारणतः रात्रीची झोप
रात्रीची वेळ झोपण्यात किंवा इंद्रिय सुखात घालवतात आणि दिवसा शक्य होईल तितके धन एकत्रित करण्यामध्ये किंवा कुटुंबासाठी काहीतरी खरेदी करण्यात गुंतलेले असतात. त्यांच्याजवळ भगवंतांविषयक चर्चा करण्यासाठी किंवा त्यांच्याविषयीच्या प्रश्नांसाठी फारच अल्प वेळ असतो. भगवंतांचे अस्तित्व त्यांनी मुख्यत्वे करून भगवंतांना निराकार घोषित करून अर्थात अवयव विरहित मानून अनेक प्रकारे नाकारले आहे. परंतु उपनिषद, वेदांत सूत्र, भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतम यापैकी कोणत्याही वैदिक शास्त्रामध्ये हीच गोष्ट सांगितली जाते की परमेश्वर एक इंद्रिय संपन्न साकार व्यक्ती असून ते सर्व जीवांहून श्रेष्ठ आहेत. भगवंत आणि भगवंतांचा महिमा यांच्यात भेद नाही. म्हणून आपण भौतिक राजकारणी आणि तथाकथित बड्या सामाजिक नेत्यांच्या निरर्थक कथा ऐकू वा बोलू नयेत. या उलट आपल्या जीवनक्रमात एक क्षण सुद्धा भगवंतांची सेवा केल्याशिवाय वाया जाता कामा नये याची दक्षता घ्यावी. श्री ईशोपनिषद आपल्याला अशा दैवी कार्यांसंबंधी मार्गदर्शन करते. भक्ती मार्गाचे अनुसरण न करता मृत्यूच्या वेळी त्याचे शरीर विकलांग झाल्यावर तो कशाचे स्मरण करणार आहे? हे दुर्दम्य अवस्थेत तो सर्व शक्तिमान भगवंतांना आपल्या यज्ञाचे स्मरण ठेवण्यासाठी प्रार्थना कशी करेल? यज्ञ म्हणजे इंद्रियाला नकार देणे. ही कला आपल्या संपूर्ण आयुष्यात इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावून शिकावी लागते. अंततः मृत्यूसमयी अशा अभ्यासाच्या परिणामांचा सदुपयोग केला जाऊ शकतो. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये कशा प्रकारे मनुष्याने देहत्याग करावा याची कला सांगण्यात आलेली. तर हा मनुष्य देह आपल्याला इंद्रियतृप्तीसाठी दिलेला नाही. जर इंद्रियतृप्तीसाठी काही हवं असेल तर वेगवेगळे प्रकारचे देह आहेत. जसं प्रभुपादांनी इथं सांगितलेलं आहे की जर कोणाला विष्ठा खायची इच्छा असेल तर त्याला कुठलं देह दिलेलं आहे? त्याला दिलेलं आहे देह डुकराच. तर या मनुष्य देहामध्ये कसली जबाबदारी आहे? तर या देहाचं एक विशेष महत्वाचं कार्य आहे, ते म्हणजे भगवंताबद्दल जिज्ञासा करणे. जर ही जिज्ञासा करत नसेल तर ती व्यक्ती मेल्यासारखीच आहे. तर भागवतामधला श्लोक आहे, नेही यत्र कर्माय न विरागाय कल्पत न तीर्थपद सेवाय जीवनपी मृत्यूस. जर व्यक्तीचे कार्य धर्मानुसार नसतील आणि तो धर्म त्याला वैराग्याकडे नेत नसेल आणि ते वैराग्य जर भगवंताप्रती प्रेम उत्पन्न करत नसेल तर ती व्यक्ती जिवंत मृतदेह आहे. तर अशा प्रकारे आपल्या मनुष्य देहाचा सदुपयोग करायला पाहिजे, कारण हा देह फार दुर्मिळ आहे. त्यामुळे या देहामध्ये आपण इंद्रियतृप्तीची वासना न निर्माण करता, कारण जशी आपण इंद्रियतृप्तीची वासना निर्माण करू त्या प्रकारे आपल्याला पुढचा देह मिळणार. त्यामुळे आपण एकदम सावध राहून या शरीराचा उपयोग परत दुसरा देह प्राप्त करण्यासाठी न करता या देहाद्वारे भगवंतांची आराधना करून, त्यांची भक्ती करून, त्यांची नामस्मरण वगैरे ज्या 9विधा भक्ती दिलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक एकेका भक्ताचं उदाहरण प्रस्तुत केलेले. श्रवणामध्ये परीक्षित महाराजांची त्यांना भगवंताची भक्ती भेटलेली आहे. शुद्ध गोस्वामींना कीर्तन करून भगवंतांची भक्ती भेटलेली आहे. प्रल्हाद महाराजांना भगवंताचं स्मरण करून भक्ती भेटलेली आहे. तर अशा प्रकारे हा देह आपण या अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदन, श्रवणम, कीर्तनम या 9विधा भक्तीमध्ये उपयोग करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या शरीराचा उपयोग करू त्यावेळेस हे जन्ममृत्यूचे जे चक्र आहे ते समाप्त होईल. मग आपल्याला भगवंतांच्या धामात भगवंतांची भक्ती करण्याची संधी प्राप्त होईल. तर कशा प्रकारे आपण भगवंतांच्या धामात जाऊ शकतो? त्यासाठी आपल्याला भगवंतावरती शरणागत व्हायला पाहिजे आणि स्वतःला भगवंतांचा मी अंश आहे हे आपण जाणलं पाहिजे. आणि त्यामुळे भगवंतांची सेवा करायला पाहिजे आणि भगवंतांनी माझी सेवा स्वीकार करावी अशी प्रार्थना करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपलं जीवन पूर्ण भगवंतांच्या सेवेत जातं तर मृत्यूच्या वेळी आपल्याला भगवंतांचं स्मरण होईल आणि त्या स्मरण झाल्यामुळे आपल्याला परत या जगात देह घ्यावा लागणार नाही.
तर अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्ण कृष्ण भावनाभावित आपलं जीवन अर्पण करू, तर आपल्याला आध्यात्मिक देह प्राप्त होण्याची शक्यता आहे. कोणत्या व्यक्तींना आध्यात्मिक देह प्राप्त होणार नाही? जे लोक या जगामध्ये भोक्ता बनण्याची इच्छा करतात, या जगामध्ये इंद्रियतृप्ती करण्याची इच्छा करतात, या जगामध्ये स्वामी बनण्याची इच्छा करतात, अशा लोकांना भगवत भक्ती प्राप्त होत नाही आणि त्यामुळे त्यांना आध्यात्मिक ध्येय प्राप्त होत. आणि या व्यतिरिक्त जे आवाज येत नाही प्रभूजी. प्रभूजी हरे कृष्ण आवाज येत नाहीये. प्रभूंची पैसे कोणतरी आला आहे ठीक आहे, त्यामुळे हा येतील बघा. ते कॉल आलं होतं. तर आध्यात्मिक ध्येय कोणाला नाही? जे लोक या जगामध्ये स्वामित्व करायची इच्छा आहे, ज्यांना मध्ये दुसऱ्यावरती राज्य करायची इच्छा आहे, अशा लोकांना जे भगवंतांना स्वामी मानत नाही, स्वतः स्वामी बनण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांना आध्यात्मिक ध्येय प्राप्त होणार नाही. कारण आध्यात्मिक देहामध्ये व्यक्ती भगवंतांची सेवा करण्यासाठी लालायित असतो. पण ज्या लोकांना स्वतःची सेवा करून घेण्याची इच्छा आहे, असे लोक भगवत धामात जाऊ शकत. त्यासाठी आपल्याला भगवंतांची भक्ती करताना जीवेर स्वरूप हे कृष्ण नेत्रास याची जाणीव असली पाहिजे. कधी कधी आपल्याला दीक्षेमध्ये नाव पण मिळतं दास म्हणून, पण ते दास नावाचा आपण दुरुपयोग करतो. आपल्याला दास नाव भेटलेलं आहे, पण आपण दुसऱ्यावरती काय करतो? दुसऱ्यांचे स्वामी बनण्याची आपली इच्छा असते, की दुसऱ्यांना आपण सेवा देऊ, दुसऱ्यांकडनं काहीतरी शोषण करू. तर हे नसलं पाहिजे. तर अशी जर स्वामित्वाची इच्छा असेल तर ती व्यक्ती भगवत धामात जाऊ शकत. आणि त्या व्यतिरिक्त जे ज्ञानी आहेत, जे पूर्णपणे शास्त्राचं अध्ययन केलेले आहे, पण ज्यांची कल्पना असं आहे की भगवंत निराकार आहेत. कारण भगवंतांना निराकार केलं तर काय होतं? भगवंत निराकार असले तर त्यांना त्यांचे कान पकडायला कोणती व्यक्तीच नसते. जर निराकार असेल तर तुम्हाला शिक्षा कोण देणार आहे? जर निराकार असेल तर. आणि घाबरणार ते कुणाला? तुम्ही निराकार जर असेल, तुमचं जर ध्येय निराकार असेल तर तुम्ही घाबरणार कुणाला? त्यामुळे तिथे शरणागतीचा पण प्रश्न येत नाही. तर हे ब्रह्मसुख ज्यांची इच्छा आहे, ब्रह्मसुख व्हावं किंवा ब्रह्मलीन व्हावं, अशा लोकांना सुद्धा भगवत धामात शरीर प्राप्त होत नाही. तर ह्या प्रकारे जी लोक भगवत भक्तीमध्ये रस नाहीये ज्यांना, आणि ज्यांना भौतिक विषयामध्ये आसक्ती आहे, अशा व्यक्तींना आध्यात्मिक ध्येय प्राप्त होत नाही. कारण आध्यात्मिक जगामध्ये आपला संबंध भगवंतांशी स्थापित होतो आणि त्यामुळे आपण भगवंतांच्या सेवेत रुजू होतो. तर भगवत धामात काय आहे? भगवंत आहेत, त्यांचे भक्त आहेत, आणि भगवंत आणि भक्तामध्ये प्रेमाचा संबंध, आणि ते संबंध वेगवेगळ्या प्रकारचे रसाद्वारे आहेत. शांतरस, साख्यरस, दास्यरस, वात्सल्य रस, माधुरी रस, अशा प्रकारे वेगवेगळ्या रसामध्ये भगवंतांची भक्त सेवा करतात. तर हे भगवंतांशी संबंध भक्त प्रस्थापित करण्यासाठी या जगामध्ये आपण नवविधा भक्ती करतो. तर नवविधा भक्ती केल्याने काय होतं? आपल्याला कळतं की मी भगवंतांचा दास आणि भगवंतांची सेवा करणे हे माझ्या जीवनाचा उद्देश आहे.
तर अशा प्रकारे जेव्हा आपण इथं सेवा करण्यामध्ये भगवंतांच्या सेवेत आपल्याला सवय लागते आणि जेव्हा आपल्या सेवेची परिपूर्णता होते, तर त्यानंतर जेव्हा आपण आध्यात्मिक जगात जातो तर आपल्याला काही नवल वाटणार नाही, कारण तिथं सर्वच भक्त भगवंतांची सेवा करतात. असं नाही की आपण इथं सेवा करणारे आणि भगवंतामाजून मजा करणारे किंवा तिथं आराम करणारे. असं नाही. भगवंतांच्या भक्तांना सेवा कधीही जड होत नाही. जसं भौतिक जगामध्ये लोक कुठे कंपनीत काम करतात, पण त्यांना काम हे जड असतं. त्याच्यामुळे काय होतात, ते सुट्ट्या घेऊन महाबळेश्वर किंवा इकडे तिकडे जाऊन मजा करतात. तर ते राब राब राबतात कंपनीमध्ये आणि नंतर ते सुट्टीला जाण्यासाठी कुठे महाबळेश्वरला जाऊन तिथं सुट्टी घेतात. तर भक्त असं करतो का की या जगामध्ये तो भक्ती भरपूर करणारे आणि भगवंतामध्ये जाऊन आराम करणारे, असा त्याचा भाव आहे का? नाही. भगवंतांचा भक्तांचा भाव काय, मी इथं जी सेवा करतोय तशीच सेवा मला तुमच्या धामात प्राप्त होईल. तर अशा प्रकारे भक्त हे सेवेद्वारे त्यात त्यांना रुची मिळते आणि अशी जेव्हा ती सेवा करतात तर अखंड सेवा प्राप्त होण्यासाठी ते भगवत धामात जातात. तर जिथं सेवा नसेल अशा ठिकाणी जाण्यात त्यांना रस नाहीये. हम्म. तर भगवत धामात जर त्यांना सेवा भेटत नसेल तर भगवत धामात जाण्यास त्यांचाच रस नाही. आणि जर भौतिक जगात त्यांना सेवा मिळत असेल तर ते भौतिक जगात सुद्धा राहण्याची त्यांना काही भीती वाटत नाही. नारायणापरा सर्व नकुशटम विपत्ती स्वर्गापी वर्गेश तुल्य आतपी दर्शन. तर जे भगवंत नारायणाचे परायण भक्त आहेत त्यांना स्वर्ग काय नरक काय त्याची काही भीती वाटत नाही किंवा त्याचा लोभ नाहीये. पण त्यांना कशात त्यांना रस आहे, ती म्हणजे भगवंतांची सेवा. माझं भगवंतांचं कधीही विस्मरण न हो. मी नरकात जाऊ की स्वर्गात जाऊ, मला भगवंतांचं स्मरण हो. आणि जर भगवंतांचं स्मरण होत असेल नरकामध्ये तरी ते माझ्यासाठी भगवत धाम आहे. तर अशा प्रकारे भगवंतांची सेवा हा प्राधान्य आहे विषय भक्तांसाठी. तर भौतिक जे ब्रह्मवादी लोक आहेत त्यांना भौतिक जगामध्ये या सर्व द्वंद्वामुळे त्यांना त्यांचं मन उद्विग्न होतं आणि अशा प्रकारे ते हे जे फसवं जग आहे त्याच्यामुळे ते भेडसावून निघतात आणि त्यामुळे त्यांना ब्रह्मज्योतीत जाऊन विलीन व्हावं आणि ते शांती प्राप्त करावी अशी त्यांची इच्छा असते. पण ही इच्छा भगवत भक्तांची बिलकुल नसते. कारण भगवत भक्त हा भगवंतांची सेवा करून भगवंतांशी प्रेमाद्वारे भगवंतांचं प्रेम त्याला प्राप्त होतं आणि त्यामुळे असा भगवत भक्त ज्याला भक्तीचा रस प्राप्त झालेला आहे तो बाकी कुठल्याही मुक्तीकडे त्याचं मन आकर्षिलं जाणार नाही. ब्रह्मज्योतीमध्ये तर नाहीच नाही. स्वर्ग सुख सुद्धा त्यांना नको असतं. तर सर्व बाकीचे सुख ते फिके पडतात जेव्हा भक्तीच्या सुखापुढे. त्यामुळे भक्त हे भगवंतांची सेवा करण्यासाठी लालायत असतात. आणि ही जी भगवत भक्तीची इच्छा आहे ती कशी आपण वाढवू शकतो? तर पहिली गोष्ट आपल्याला हे जे भौतिक जीवन आहे त्याचा त्याग करायला पाहिजे. कारण भौतिक जगामध्ये सगळे लोक दिवस रात्र जागतायत ते इंद्रिय तृप्तीसाठी, पैसा कमवण्यासाठी आणि त्या पैशाद्वारे भोग बघण्यासाठी. आणि त्यांना भगवंतांच्या विषयी बोलण्यासाठी त्यांना वेळ नाही, भगवंतांच्या विषयी ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही. आणि काही काही लोक तर नास्तिक होऊन भगवंतच अस्तित्वात नाहीत असं त्यांचं मत ते स्थापित करतात. तर अशा प्रकारे भौतिक दृष्ट्या आपण भगवंतांप्रती प्रेम उत्पन्न करू शकत नाही. तर भगवंतांचे संबंध आपल्याला जर पुनर्स्थापित करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? श्रवण कीर्तन, भगवंतांची दिव्य लीलाचं श्रवण करायला पाहिजे, त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे, त्यांचं कीर्तन करायला पाहिजे, त्यांचा प्रचार करायला पाहिजे. अशा प्रकारे भगवंतांच्या सेवेत आपले सर्व अंग आपण लावली पाहिजे. कान भगवंतांचं श्रवण ऐकण्यासाठी, डोळे भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी. तर अशा प्रकारे पाय भगवंतांच्या मंदिराकडे जाण्यासाठी, हाताने भगवंतांचं मंदिर मार्चन भगवंतांची सेवा करण्यासाठी. अशा प्रकारे आपण आपले सर्व अवयव भगवंतांच्या सेवेत लावले पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आपले अवयव भगवंतांच्या सेवेत लावू, सर्व उपाधी विमुक्तम तत्परत्वं निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेव्या भक्तिरुच्यते. तर भौतिक जगातल्या ज्या सगळ्या उपाधी आहेत त्यांचा त्याग करून आपण आध्यात्मिक उपाधी मी भगवंत दास आहे याचा स्वीकार करून ऋषिकेश जे भगवंत आपल्या इंद्रियांचे स्वामी आहेत त्यांच्या सेवेमध्ये आपले इंद्रिय लावून आपण उत्तम भक्ती करू शकतो. आणि असा भक्त एक क्षण सुद्धा वाया घालवत नाही.
जसे चैतन्य महाप्रभू दिवसा संकीर्तन करायचे आणि त्यांनी मग विचार केला की अरे आपण रात्री झोपून का आपण आपला दिवस आपला वेळ वाया घालवतो. तर मग त्यांनी अहोरात्र दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस कीर्तन अखंड कीर्तन चालू ठेवलं. तर अशा प्रकारे भगवंतांची भक्तीचा विकास करायचा असेल तर आपल्याला त्यांच्याबद्दल ऐकलं पाहिजे, त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे, त्यांच्याबद्दल वाचलं पाहिजे, त्यांच्या सेवेत आपण रुजू झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे आपलं जीवन समर्पित करतो तर तो यज्ञ आहे. या यज्ञामध्ये आहुती आपला देह आहे. भगवंतांच्या नामस्मरणासाठी कानामध्ये भगवंतांचं कीर्तन ऐकणं एक कान यज्ञकुंड आहे आणि ते कीर्तन त्यातली आहुती आहे. आणि जेव्हा ते आपण भगवंतांचं दिव्य नामस्मरण ऐकतो तर त्याद्वारे आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. तर अशा प्रकारे प्रत्येक आपला इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावून आपण हे शरीर आपण भगवंतांच्या सेवेत समर्पित करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्ण आपला देह आणि जीवन भगवंतांच्या सेवेत लावतो तर काय होतं, यम्यम वापी स्मरण भावम त्यक्त्वा त्यजत कलेवरम. जशा प्रकारची भावना आपली शरीर सोडताना असते त्या प्रकारचा देह आपल्याला प्राप्त होतो. तर भगवत भक्ताचा देह हा पूर्ण भगवंतांच्या सेवेत लागल्यामुळे त्याच्या मृत्यूच्या वेळी भगवंतांच्या सेवेशिवाय आणखी कुठलीच इच्छा त्याच्या मनात येणार नाही. जसं प्रभुपादांना त्यांच्या अंतिम समय विचारण्यात आलं, काही तुमची इच्छा आहे का? तर प्रभुपाद म्हटले, माझ्या मनात काहीही इच्छा नाही. पण भौतिकवादी व्यक्तींना आपण जर विचारलं मरताना तुम्हाला काय करायचंय, ते म्हणतील अरे माझं हे राहिले, माझं ते राहिले. एक म्हातारा व्यक्ती मरांच्या शेवटचे क्षण तो मोजत होता त्यावेळेस ते विचारतात, त्याला सांगतात की हा मुलगा आलेला आहे, तो मुलगा आलेला आहे. तर अशा प्रकारे घरातली जेवढी मुलं होती ते आलेली आहेत असं त्याला सांगण्यात आलं त्या म्हाताऱ्याला. तर तो म्हातारा व्यक्ती काय म्हणतो, अरे दुकानात कोण आहे, मग तुम्ही सगळे इथं असेल तर दुकानात कोण? तर विचार करा, आता हा मनुष्य मरणार आहे काही क्षणानंतर आणि ह्याचं मन दुकानात आहे. तर असा मनुष्य जेव्हा शरीर त्याग करेल तर दुकानात एखादं उंदीराचं रूप त्याला मिळेल. त्यामुळे आपली चेतना मरताना काय असणार आहे ते महत्वाचं. आणि मरताना जी चेतना आहे, मृत्यू समयी कोणती चेतना येणार आहे? जसं जीवन आपण जगलोय तीच चेतना आपल्याला मृत्यूच्या वेळी येणार आहे. त्यामुळे आपल्याला आता जीवन मी कसं जगतोय यावरती विचार करायला पाहिजे. कारण अंतिम क्षण कधी येणार आहे ते आपल्याला माहित नाही. तो आज असेल, उद्या असेल किंवा 10 वर्षांनी असेल, त्याची काही आपल्याला शाश्वती नाहीये. कधीही आपला मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षण हा भगवंतांच्या स्मरणात करायला पाहिजे. जरी आपण भौतिक जगामध्ये काही व्यवसाय करत असू किंवा काही काम करत असू तरी सरते शेवटी आपल्याला भगवंतांची आठवण यायला पाहिजे. त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला भगवंतांचं स्मरण व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला भगवंतांचं स्मरण करण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही शिवाय आपण स्वतः. आपलं तोंड कोणीतरी बंद करू शकेल, आपले डोळे कोणीतरी फोडू शकेल, पण आपलं चित्त भगवंतांचं स्मरण करण्याचं जे चित्त आहे त्याला कोणीच हिरवू नाही शकत. तर भगवंत भक्त हा फक्त वरकरणी भगवंताची भक्ती नाही करते, त्याच्या हृदयामध्ये भक्ती ही रुजलेली असते. जसं गुलाबजामुन आपण घेतो त्याला आपण दाबलं तर काय निघेल, त्याच्यातनं रस निघेल. कारण तो एकदम स्पंज झालेला असतो गुलाबजामुन. त्याच्यामध्ये प्रत्येक पोरस असतो, त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात भगवंत स्पंज प्रमाणे असल्यामुळे त्यामुळे त्यात रस आतमध्ये जातो. पण तुम्हीच त्या पाकामध्ये, साखरेच्या पाकामध्ये एखादी गारगुटी टाकली तर गारगुटी कशी आहे, एकदम घट्ट आहे. त्याच्यामध्ये एक रंध्रच नाही त्याच्यात. तर त्याला तुम्ही 1 वर्ष जरी ठेवलं त्या साखरेच्या पाकात आणि बाहेर काढलं आणि त्याला दाबलं तर काय निघणार, काहीच निघणार नाही. त्या प्रकारे आपलं मन हे भगवत भक्तीमध्ये येतो त्या स्पंजाप्रमाणे असलं पाहिजे. सर्व काही शोषून घेतलं पाहिजे आपण, सगळे भक्तीचे जे रस आहेत ते. आणि बाहेरच्या जगात आपण वावरताना आपलं हृदय एकदम दगडासारखं ठेवलं पाहिजे, म्हणजे काहीच घुसू दिलं नाही पाहिजे. तर जेव्हा संकट येतील, जेव्हा संकटाचं आपल्याला दाबलं जाईल त्यावेळेस आपल्या हृदयातनं भगवंतांचे नामच निघते. तर अशा प्रकारे आपण आपलं भगवंतांच्या सेवेमध्ये आपलं शरीर रमवलं पाहिजे. त्यासाठी मंदिरच्या बाहेर कासव ठेवलेलं असतं. कासव का ठेवलेलं असतं? जसा कासव सर्व अवयव बाहेर काढतो त्याप्रमाणे मंदिरात आपण आल्यानंतर सर्व अवयव बाहेर काढले पाहिजे. कान उघडे ठेवले पाहिजे, ऐकायला पाहिजे, डोळे उघडे ठेवले पाहिजे.
हम्म. आणि कासव कसा कासवावरती संकट आलं तर सगळे इंद्रिय आत ओढून घेतो. आणि त्याच्या त्याच्या त्या कवचामध्ये तो एकदम सुरक्षित राहतो. त्याप्रमाणे भक्त सुद्धा बाहेरच्या जगात वावरताना सर्व इंद्रियांना अं, आकसून गेलं पाहिजे. त्यामध्ये इंद्रिय भोग करण्याची इच्छा ठेवली नाही पाहिजे. तर हे कधी शक्य आहे? ज्यावेळेस आपलं मन कृष्ण भावनापर्यंत होईल त्यावेळेस आपल्याला कळेल की कुठं आपण आपल्या इंद्रियांना अं, बाहेर इंद्रिय इंद्रियांना आपण बाहेर प्रेरित करायला पाहिजे आणि कधी संकुचित करायला पाहिजे. तर आपण सध्या बद्धावस्थेमध्ये असल्या कारणाने आपली इंद्रिय बाहेरच्या विषय वस्तूमध्ये एकदम रुची घेतात आणि जेव्हा भगवंतांच्या विषयी चालू होतात त्यावेळेस ते संकुचित होतं. लगेच झोपायला चालू होते किंवा नामस्मरणात जड वाटतं हरिनाम वगैरे. तर ही अशी आपली विपरीत अवस्था आहे. पण शुद्ध भक्तांचं कसं आहे? ते जेव्हा भगवंतांचे विषय येतात त्यावेळेस त्यांची इंद्रिय एकदम प्रफुल्लित होतं. रोमांच कंपास असे त्यांचे अष्टविकार त्यांच्यामध्ये येतात. आणि जेव्हा इंद्रभोगाचे विषय येतात त्यावेळेस ते पूर्ण स्वतःला संकुचित करून घेतात. जसं हरिदास ठाकूर त्यांच्यासमोर माया ही एक वैश्याच्या रूपाने आलेली एकदम उकिर रात्रीची 12 वाजता अंधारा रात्रीमध्ये ती त्यांना आपले शरीर दाखवून त्यांना इंद्रिय भोगासाठी प्रेरणा करते. पण हे भगवंतांचे भक्त असल्या कारणाने ह्यांची इंद्रिय असल्या उत्तेजन देणाऱ्या स्त्रीसमोर परास्त नाही झालेली. त्यांचं मन हे कृष्ण भावनाचं कृष्ण हरिनामाचं स्वाद इतका तो स्वीकार करत होता की ते त्या स्वादासमोर हे इंद्रिय सुख एकदम तुच्छ आहे. हम्म. मलवत असं तुच्छ हे भौतिक जगातलं सुख शुद्ध भक्तांना वाटतं. त्यामुळे त्यात त्यांना रस येतो. या उलट हरिदास ठाकूरांचं संघ घेऊन ती वैश्य सुद्धा भक्त झालेली. तर हे शुद्ध भक्तांचे लक्षण. तर त्या प्रकारे आपण सुद्धा आपली जी इंद्रिय आहेत ते भगवत सेवेत लावायला शिकलं पाहिजे. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ वैष्णवांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या जीवनातला जेवढा वेळ शक्य होईल तेवढं भक्तिमय कार्य करण्यासाठी आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आपलं जीवन कृष्ण भावनाभावित जगू त्यावेळेस आपला मृत्यू हा एक दैवी असणार. आपल्याला दुःख वाटण्यासारखं नसणारच आहे मृत्यू. त्यामुळे शुद्ध भक्तांचा आविर्भाव तिरुभाव हे उत्सव असतात. तर ह्या प्रकारे आपण आपलं शरीर त्याग करायला पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा श्लोक. अग्नेन सुभताराये अस्मान् विश्वान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् योधस्सं जुहुरान्नमेनो भूयिष्ठां ते नम उक्तिं उदेम. हे अग्निप्रमाणे शक्तिशाली भगवान, हे सर्व शक्तिमान, मी आपल्या चरणी दंडोत प्रणाम करून आपले नमस्कार करीत आहे. हे भगवान, मला असा योग्य मार्ग दाखवा ज्या योगी मी आपल्यापर्यंत येऊन पोहोचेन. माझ्या भूतकाळातील सर्व कृत्यांना आपण जाणत असल्याने कृपा करून मला पापाच्या परिणामापासून मुक्त करा. त्यामुळे माझ्या प्रगतीत काहीही अडथळा येणार नाही. वाचा. हरे कृष्ण. वाचू का प्रभूजी मी? आहेच समज. भगवंतांना शरण जाऊन आणि त्यांच्या अहेतुकी कृपेकरता प्रार्थना करून एक भक्त पूर्ण साक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करू शकतो. भगवंतांना अग्नी म्हटले आहे कारण ते अग्नीप्रमाणे कोणत्याही वस्तूला विशेष करून शरणागत भक्ताच्या पापांना जाळून भस्म करू शकतात. पूर्वीच्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे परम सत्याचे वास्तविक स्वरूप म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान निराकार ब्रह्मज्योती म्हणजे त्यांच्या मुखावरील चमकणारे तेज होय. कर्मकांडांचे अवलंबन करणे हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील सर्वात खालचा स्तर आहे. ही कर्मे वैदिक सिद्धांतापासून जरा देखील विचलित झाली की त्यांना विकर्म किंवा कर्म करणाऱ्याच्या हिताविरुद्ध असलेली कर्मे म्हणतात. भ्रमित जीवात्मा केवळ इंद्रिय भोगाकरता अशी विकर्म करतो व या कृती आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील अडथळे ठरतात.
आत्मसाक्षात्कार केवळ मानव योनीतच शक्य आहे. इतर योनीत आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. 84 लक्ष जीव योनीपैकी ब्राह्मण तत्वाची योग्यता असणारी मनुष्य योनीच दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीची संधी मिळवून देऊ शकते. ब्राह्मणी संस्कृती म्हणजे सत्य, इंद्रिय संयम, सहिष्णुता, साधेपणा, पूर्ण ज्ञान आणि भगवंतावर पूर्ण श्रद्धा. केवळ उच्च कुळात जन्म झाला म्हणून गर्वाने फुगून जाता कामा नये. ज्याप्रमाणे एका प्रतिष्ठित माणसाच्या मुलाला प्रतिष्ठित व्हावयाची संधी मिळते, त्याचप्रमाणे ब्राह्मणाच्या पुत्राला ब्राह्मण व्हायची संधी मिळते. परंतु असा जन्मसिद्ध हक्क म्हणजेच सर्वस्व नव्हे. कारण असे असूनही एखाद्याला स्वतःमध्ये ब्राह्मण तत्वाची योग्यता ही निर्माण करावी लागते. ब्राह्मणाचा पुत्र म्हणून आपल्या जन्मावर गर्व करणारा, परंतु खऱ्या ब्राह्मणाचे गुण प्राप्त करण्याच्या विधीची उपेक्षा करणारा त्वरित भ्रष्ट होतो व त्याचे आत्मसाक्षात्काराच्या वरूनही पतन होते. अशा प्रकारे त्याचा मानव जन्म निष्फळ ठरतो. भगवद्गीतेत 6.41 आणि 42 भगवंतांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की योगभ्रष्ट किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतित झालेल्या जीवांना एकतर चांगल्या ब्राह्मण कुटुंबात किंवा श्रीमंत व्यापाऱ्याच्या कुटुंबात जन्म घेण्याची सुसंधी मिळते आणि तेथे त्यांना आपली चूक सुधारता येते. अशा जन्मामुळे आत्मसाक्षात्काराची शक्यता वृद्धिंगत होते. जर मायेच्या प्रभावामुळे एखाद्याने अशी संधी वाया घालवली तर परमशक्तिमान भगवंताने दिलेली मनुष्य जीवनाची सुसंधी गमावल्यासारखेच आहे. नियमांची रचना देखील अशा प्रकारे केली आहे की त्यांचे पालन करणारा सकाम कर्माच्या स्तरावरून दिव्य ज्ञानाच्या स्तरावर येऊ शकतो. अनेकानेक जन्मामध्ये दिव्य ज्ञानाची जोपासना केल्यानंतर ज्यावेळी एखादा भगवंतांना शरण जातो तेव्हाच तो परिपूर्ण होतो. ही सर्वसाधारण पद्धत आहे. या मंत्रात सांगितल्याप्रमाणे जर एखादा आरंभापासूनच शरण गेला तर तो भक्ती भावनेचा स्वीकार करून प्रगतीचे इतर सर्व टप्पे पार करून जातो. भगवद्गीतेत 18.66 सांगितल्याप्रमाणे भगवंत तात्काळ अशा शरणागत जीवाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेऊन त्याची सर्व पापांच्या परिमाणांतून सुटका करतात. कर्मकांड करताना अनेक पापे देखील घडतात, परंतु ज्ञानकांडात त्या मानाने कमी पापे घडतात आणि भक्ती मार्गात मात्र पाप घडण्याची शक्यताच नाही. भगवंतामध्ये भगवंतात असणारे सर्व सद्गुण येतात. जेव्हा ब्राह्मण तत्वाच्या गुणाबद्दल तर बोलायलाच नको. एका भक्ताने जरी ब्राह्मण परिवारात जन्म घेतला नसला तरी एका याज्ञिक ब्राह्मणाचे गुण त्याच्यात आपोआपच येतात. भगवंत सर्वशक्तिमान असल्याचा हाच पुरावा आहे. ते एका ब्राह्मण कुळात जन्मलेल्या मनुष्याला चांडाळाप्रमाणे कुत्र्याचे मांस खाणारा अधपतित करू शकतात व त्याचप्रमाणे केवळ भक्तिमय सेवेच्या जोरावर एका नीच चांडाळाला योग्य ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ करू शकतात. सर्वशक्तिमान भगवंत प्रत्येकाच्या हृदयात वास करीत असल्यामुळे योग्य मार्गावर येण्यासाठी ते आपल्या प्रामाणिक भक्तांना मार्गदर्शन करू शकतात. भक्ताने इतर काही मागितले असले तरी त्याला अशा मार्गदर्शनाचा लाभ मिळतो. इतरांच्या बाबतीत सांगायचे तर भगवंत कर्म करणाऱ्या मनुष्याच्या वैयक्तिक जोखमीवर अनुमती देत असतात, परंतु एका भक्ताच्या बाबतीत मात्र ते त्याला असे मार्गदर्शन करतात की तो कधी चूक करीतच नाही. श्रीमद भागवतात सांगितले आहे की स्वपादमूलं भजतः प्रियस्य त्यक्तान्य भावस्य हरिपरेशः विकर्म यच्चोपतितं पथक्वी धुनोती सर्व हृदयी सन्निविष्टः. भगवंताच्या चरणकमळांशी शरणागत भक्ताबाबत भगवंत अतिशय दयाळू आहेत. भक्ताने जरी वैदिक नियमांच्या विरुद्ध वर्तन केले किंवा विकर्म केले तरी भगवंत भक्ताच्या हृदयात लगेच चुकीची दुरुस्ती करतात. याचे कारण असे की भक्त भगवंतांना अतिशय प्रिय असतात. श्री ईशोपनिषदातील या मंत्रात भक्त भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्याच्या हृदयातून सर्व अनर्थ नष्ट करावेत. चुका करणे हा मनुष्याचा स्वभावच आहे. एक बद्ध जीव सहज चुका करू शकतो आणि अजाणतेपणाने केलेल्या पापावर एकमात्र उपाय म्हणजे भगवंताच्या चरणांना शरण जाणे, जेणेकरून भगवंत मार्गदर्शन करीत राहतील. पूर्ण शरणागताची संपूर्ण जबाबदारी भगवंत स्वीकारतात, म्हणून सर्व समस्यांचे निराकरण केवळ
भगवंताची शरणागती पत्करल्याने आणि त्यांच्या आज्ञानुसार कार्य केल्याने होते. अशा निष्ठावंत भक्तांना 2 प्रकारे मार्गदर्शन दिले जाते. गुरु, साधू आणि शास्त्र हा पहिला प्रकार झाला. तर दुसरा प्रकार प्रत्येकाच्या हृदयात वास करणारे स्वयं भगवान. अशा प्रकारे वैदिक ज्ञानात पूर्णपणे प्रबुद्ध झालेला भक्त सगळ्या बाजूंनी सुरक्षित असतो. वैदिक ज्ञान हे दिव्य असल्यामुळे भौतिक शिक्षण पद्धतीने ते समजून घेता येत नाही. केवळ भगवंत आणि आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने एखादा वैदिक मंत्र समजू शकतो. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरु. त्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेतला असेल तर निश्चित समजावे की त्याच्यावर भगवत कृपा झाली आहे. भक्ताकरता भगवंत गुरुच्या रूपाने येतात. गुरु, वैदिक शास्त्र आणि अंतर्यामी भगवंत हे सर्व भक्ताला पूर्ण सामर्थ्याने मार्गदर्शन करतात. यामुळे भक्त भौतिक मोहाच्या दलदलीत पुन्हा पडण्याची शक्यता राहत नाही. अशा तऱ्हेने चारी बाजूने सुरक्षित असलेला भक्त पूर्ण सिद्धीचे ध्येय गाठू शकतो. या पद्धतीचे थोडक्यात वर्णन या मंत्रात केले आहे आणि श्रीमद भागवतात 1.2 17 आणि 20 त्याचे अधिक स्पष्टीकरण सापडते. भगवंताच्या महिमेचे श्रवण आणि कीर्तन करणे एक पुण्यकर्मच आहे. भगवंत सर्व जीवांचे हितचिंतक असल्यामुळे सर्वांनी त्यांच्या महिम्याचे श्रवण कीर्तन करावे अशी त्यांची इच्छा आहे. भगवत महिम्याचे श्रवण आणि कीर्तन केल्यावर आपण सर्व अभद्र गोष्टीपासून शुद्ध होतो व आपली भक्ती दृढ होत जाते. या स्तरावर भक्तामध्ये ब्राह्मण तत्वाचे गुण दिसू लागतात आणि रज आणि तमोगुणाचे परिणाम पूर्णपणे निघून जातात. भक्त आपल्या भक्तीच्या जोरावर पूर्णपणे ज्ञानसंपन्न होतो आणि भगवंताचा मार्ग व त्यांना प्राप्त करण्याची संधी जाणून घेतो. जसे सर्व संशय दूर होऊ लागतात तसा तो शुद्ध भक्त होतो. अशा प्रकारे श्री ईशोपनिषद अर्थात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या समीप नेणारे ज्ञान यावरील भक्ती वेदांत तात्पर्य संपर्ण. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. तर व्यक्ती आत्मसाक्षात्कार मध्ये कशा प्रकारे प्रगती करतो आणि त्याला कशा प्रकारचे संकट येतात आणि त्या संकटामुळे त्याचं पतन होऊ शकतं त्याचं सांगितलेले विस्ताराने. आणि त्यामुळे सर्वात चांगला मार्ग काय आहे हे 3 गोष्टी या श्लोकामध्ये प्रभुपाद आपल्याला सांगतील. तर भगवत भक्तीमध्ये या मार्गामध्ये आपण कधी अग्रेसर होऊ शकतो. पहिलं आपल्याला मनुष्य देह असलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्यामध्ये वैष्णव संस्कृती असली पाहिजे. ब्राह्मणिकल म्हणजे वैष्णव संस्कृती. वैष्णव संस्कृतीमध्ये कृष्ण हे केंद्रबिंदू असतात आणि आपण सत्वगुणात राहण्याचा प्रयत्न करतो. राजसिक तमोगुणापासून दूर राहण्याचा प्रयत्न. तर अशा प्रकारे जेव्हा आपण सत्वगुणात राहून शुद्ध स्वतःकडे आपण जाऊ शकतो. तर हे शक्य आहे जेव्हा आपल्याला मनुष्य देहामध्ये आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला भगवंतांना शरणागत व्हायला पाहिजे. त्याआधी आपल्याला भगवंतांच्या भक्तांना शरणागत व्हायला पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदक्षिते ज्ञानं ज्ञाने तत्वदर्शी. अशा प्रकारे जे भगवत भक्तीमध्ये पारंगत वैष्णव आहेत, आपले गुरु आहेत, त्यांना शरण जायला पाहिजे. यस्य प्रसादात भगवत प्रसाद. अशा प्रकारे आपण त्यांना शरण जाऊन गेल्यानंतर त्यांची सेवा करून पूर्ण शरणागती आपण भगवंताकडे दाखवल्यानंतर आपल्याला भगवंतांची कृपा त्यांच्याद्वारे प्राप्त होते. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये विनम्र भाव असला पाहिजे. तृणादपि सुनिचेन तरुपि सुष्ट अमानेन मानदेन कीर्तनीय सदाहरी. तर अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती विनम्र असेल त्यावेळेस ती व्यक्ती भगवंतांचे नामस्मरण सदैव करून आध्यात्मिक जीवनामध्ये अग्रेसर होऊ शकते. तर अशा आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळे कोणते आहेत. जर आपण वैदिक कर्मकांडाला जर प्रलोभित झालो आणि स्वर्ग अशा
स्वर्ग किंवा ब्रह्मलीन ब्रह्मज्योती या प्रती आकर्षित झालो तर आपलं हे अडथळे आहेत. कर्मकांड आणि ज्ञान. तर अशा प्रकारे व्यक्ती आध्यात्मिक मार्गावरनं त्याचं पतन होण्यासाठी येणारे अडथळे कोणते आहेत? त्याला गर्व नसला पाहिजे. जन्म ऐश्वर शोभी. माझा जन्म मोठा आहे त्याला, मी ऐश्वर्य आहे, माझं रूप सुंदर आहे, मला भरपूर ज्ञान आहे, अशा गोष्टीचा अहंकार नसला पाहिजे. आणि असा अहंकार झाल्यामुळे जर आपण आध्यात्मिक जीवनामध्ये दुर्लक्ष केलं तर आपलं पतन होणं शक्य आहे. पतन होऊ शकतं. तरी भगवंत अशा पतित लोकांना सुद्धा परत संधी देत आहेत. अभिजित सुधराचार. भगवंत म्हणतात की हा जरी भक्ती मार्गाचा पती झाला तरी मी त्याला साधू म्हणतो. तर याचा अर्थ असा आहे की आपण जी भक्त पतित होतात त्यांच्याकडे दृष्टी आपली आदराची असली पाहिजे. भले त्यांचा आपण संग नाही करायला पाहिजे, पण त्यांच्याप्रती अपराध नाही करायला पाहिजे. तर भगवंत अशा भक्ती मार्गातून पतित झालेल्या भक्तांना एका वैष्णवांच्या घरी जन्म देतील किंवा एखाद्या श्रीमंत घरात जन्म देतील. योगभ्रष्ट विचार. तर या जेव्हा आपलं पतन होण्याची जी स्थिती आहे त्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला भगवंतांना शरण गेलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण भगवंतांनी दिलेल्या आदेशानुसार आपलं जीवन जगलं पाहिजे. किंवा ज्या वैष्णवांना आपण शरण जाऊ, आपले जेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये जे काही संकट येतील त्यावेळेस आपण एका वैष्णवांप्रती त्यांचा आश्रय घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि अशा मार्गदर्शन जे आपल्याला प्राप्त होत आहेत त्या मार्गदर्शनावरती आपण अंमलबजावणी केली पाहिजे. आणि जे शास्त्र आपल्याला सांगतायत त्यानुसार आपण वागलं पाहिजे. तर या भक्ती मार्गामध्ये सर्वात चांगला मार्ग काय आहे? तो म्हणजे वैष्णवांचं आश्रय घेऊन जे 9 भक्ती आपण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करतो त्यामध्ये सर्वात प्राधान्य आहे ते म्हणजे शरणागती. जेव्हा आपल्यामध्ये शरणागतीचा भाव असेल त्यावेळेस व्यक्ती हा भगवत भक्तीच्या मार्गामध्ये अग्रेसर होत राहील. तर जो गंभीर भक्त आहे तो आपलं जो हृदय आहे त्याला चुकीच्या गोष्टीपासून दूर ठेवतो आणि योग्य गोष्टीमध्ये त्याचं हृदय तो लावतो. जसा एक माकड आणि मगर हे 2 मित्र होते. तर माकड मगरीला रोज जांभळ द्यायचा झाडावरची आणि मगर त्या माकडाला रोज फिरायला न्यायचं. आणि काही वेळेस मगर जास्त जांभळे झाले तर घरी जाऊन बायकोला द्यायचं. आणि मग त्याची पत्नी त्याला म्हणते, अरे माकडाचं हृदय किती जांभळे एवढे गोड आहेत, तर माकडाचं हृदय किती गोड असेल, तर तुम्ही त्याला घेऊन या, आपण त्याचं हृदय खाऊ त्याचं. मग दुसऱ्या दिवशी माकड त्याच्या पाठीवरती बसतो मगराच्या. मगर पाण्यात आत झालं तर माकड म्हणतो, अरे तू कुठे चाललंय? तो म्हणते, मी पाण्यात चाललो, तुला माझ्या बायकोकडे घेऊन जायला, तिला तुझं हृदय खायचं. तर माकड त्यांना म्हणतो, अरे आधी सांगायचं ना, आम्ही तर झाडावर उड्या मारतो त्यामुळे आमचं हृदय खाली पडेल म्हणून आम्ही ते झाडावरतीच ठेवलेलं असतं. तर मगर परत त्याला घेऊन काठीवरती नेतो. मग माकड उडी मारून झाडावर चढतो, म्हणते मी अशा मूर्ख व्यक्तीशी मैत्री करून काहीही लाभ. तर यामध्ये काय आपल्याला शिक्षा घ्यायला पाहिजे की भौतिक जी संगती ती मगरीप्रमाणे लोक आहेत. त्यांच्या संगतीत राहू तर आपली कृष्ण भक्ती ही संकटात जाईल. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण भौतिकवादी लोकांबरोबर आपण वावरतो त्यावेळेस आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, माझं हृदय वृंदावन चंद्रांच्या चरणावरती आहे. आय लॉस्ट माय हार्ट इन वृंदावन. तर आपलं हृदय आपण भौतिक जगातल्या गोष्टीमध्ये न लावता कृष्ण भावना भावित गोष्टीमध्ये लावलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण भगवंतांना आणि त्यांच्या भक्तांना आसक्त राहू तर भौतिक जगातल्या ज्या गोष्टी आपल्याला प्रभावित करतात त्यांच्याद्वारे आपण
आकर्षिली जाणार नाही. एकदम आपण त्यात निर्विकार होऊ. तर अशा प्रकारे भक्तीमध्ये ज्यांना रस भेटलेला आहे, ज्यांना उच्च रस भेटलेला आहे, ती लोक भौतिक जगातल्या तुच्छ रसांप्रती आकर्षित होणार. जसं चातक पक्षी, तो फक्त स्वाती नक्षत्राच्या वेळेसला जे पाणी पडतं ते तो पितो, कारण त्याला उच्च स्वाद प्राप्त झालेला आहे. तर तो बाकी डबक्यातल्या पाण्यातला आकर्षित नाही होत. त्या प्रकारे शुद्ध भक्तच्या संगतीमध्ये आपल्याला जेव्हा कृष्ण भक्तीमध्ये आसक्ती होते, त्यावेळेस आपल्याला भौतिक जगातले कुठलेही प्रलोभन देणारे विषय त्याद्वारे आपण प्रलोभित होणार नाही. तर त्यासाठी महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर आपण जर भगवंतांना शरणागत होऊ तर सर्व आपले पाप नष्ट होतील आणि त्यानंतर आपण कुठले पाप करायला नाही पाहिजे. भक्तीत आल्यानंतर पाप करायला नाही पाहिजे. असं नाही की भक्ती म्हणजे पाप साफ करायचं साधन नाही, असं नाही. भक्ती आल्यानंतर आपले पाप नष्ट होतात, पण भक्तीत आल्यानंतर आपण जर पाप करायला लागलो तर तो 7वा अपराध होतो, नावाच्या बळावरती पाप करणं. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आता भक्तीत आल्यानंतर दीक्षा घेतल्यानंतर परत पाप करायला धजावलं नाही पाहिजे. आणि चैतन्य चरित्रामध्ये 22व्या मध्यलीतला 22व्या अध्यायातला 100वा श्लोक आहे, त्यामध्ये शरणागतीचे 6 प्रकार सांगितले. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम, रक्षते इति विश्वासो, भोक्तृत्वे वर्णम, तथा आत्मनिष्ठ कार्पण्ये षड्विधा शरणागती. तर शरणागती, भगवंतांना शरणागत जी व्यक्ती आहे त्याची लक्षणं कुठली आहेत? 6. पहिलं आहे अनुकूल्यस्य, जे भक्तीला पोषक आहे ती कार्य करणे. भक्तीला पोषक आहे हरिनाम घेणे, भक्तांच्या संगतीत राहणे, गीता भागवतचं श्रवण करणे, वाचन करणे, अशा प्रकारे हे अनुकूल आहे. अनुकूल ज्या गोष्टी त्याचा संकल्प करायला पाहिजे. प्रतिकूल्यस्य वर्जन, जे प्रतिकूल आहेत, सिनेमा बघणे किंवा भौतिक लोकांची संगती करणे, ह्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. त्याला म्हणतात प्रतिकूल वर्जनम. त्याचा त्याग करायला पाहिजे. आणि तिसऱ्या शरणागतीचं काय लक्षण आहे? रक्षते इति विश्वास, भगवंत कृष्ण माझी रक्षा करतील, सर्व संकटात भगवंत माझी रक्षा करतील, हा विश्वास, हा दृढ विश्वास, हे शरणागतीचे लक्षण. गोप्तुप्ते वर्णम, तथा भगवंतांनाच आपला नाथ म्हणून स्वीकार करणे, अन्य देवदेवतांना त्यांचं भक्त न बनता फक्त भगवंतांचा मी दास आहे, अशा प्रकारे भगवंतांना आपला स्वामी बनून त्यांचा स्वीकार करणे. जसं गोपींनी भगवंतांना स्वीकार केलं, त्या प्रकारे आपण सुद्धा भगवंतच माझे रक्षक आहेत, मी त्यांना, तेच माझे स्वामी आहेत, असा भाव आणणे, ह्याला गोतृत्व वर्णन तथा म्हणतात. आणि दुसरं 5वं काय? आत्मनिक्षेप. जेव्हा आपल्यात संकट येतात, आपल्यावरती संकट येतात, त्यावेळेस आपण कुणाची शरणागती घेतो, कुणाकडे आपण बघतो, त्यावेळेस आपण स्वतः कुणाला वाहून देतो, आत्मनिक्षेप करतो. तर अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्णपणे संकटामध्ये भगवंतांना त्यांची करतो, तर ते शरणागती आहे. आणि 6वं आहे कार्पण्य, म्हणजे नम्रता. भगवंताप्रती नम्र भाव आणि भक्तांप्रती नम्र भाव ठेवणे, की भगवंत जीवेर स्वरूप आहे कृष्ण, एकल ईश्वर कृष्ण आरस प्रभुत्व, जैसे नाचायचं तसे करत. तर मी भगवंतांचा शाश्वत दास आहे, ते माझे स्वामी, ते जशा प्रकारे मला हाताळतील त्या प्रकारे मी त्यांना शरणागत राहील, त्यांना समर्पित राहील. तर अशा प्रकारे जेव्हा आपला भाव निर्माण होईल, त्यावेळेस आपल्या जीवनातलं कुठलंच संकटही आपल्याला संकट वाटणार नाही. तर कुंती महाराणी, माझ्या जीवनामध्ये संकट येऊ द्या, कारण या संकटामध्ये मी तुम्हाला स्मरण करते, तर ती संकट राहत नाहीत. माझ्यासाठी संकट काय आहे? तुम्हाला विसरणे.
हे मोठं संकट आहे मायासाठी. हम्म. स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न जातुच. तर भगवंतांना कधीही न विसरणे, हम्म, आणि भगवंतांना सतत स्मरण करणे, ह्या दोन गोष्टी विधी आहे. आणि निषेध. विधी काय आहे? भगवंतांना नेहमी स्मरण करणे. आणि निषेध काय? भगवंतांना कधीही न विसरणे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण भगवंतांना नेहमी स्मरण करू, त्यांना कधी विसरणार नाही, तर आपल्या जीवनात कुठलंही संकट आलं तर ते आपल्याला संकट वाटणार नाही. आपण त्या संकटामुळे घाबरून जाणार नाही. याउलट आपण संकट जेव्हा आपल्यावरती येतील त्यावेळेस आपण भगवंतांचे तीव्रतेने त्यांचे शरण घेऊ. आणि अशा प्रकारे भक्त हे जे जन्ममृत्यूचं संकट आहे, हं, त्यातनं तो बाहेर पडून भगवंतांच्या दिव्य भक्तीद्वारे त्यांच्या धामाला तो पोहोचतो. तर या प्रकारे ईश्वरनिषद आपल्याला ईशावास्यपासनं भगवंतांच्या धामापर्यंत कशा प्रकारे आपण पोहोचावं ह्याचा पूर्ण मार्ग आपल्याला ईश्वरनिषद दाखवतो. आणि श्रील प्रभुपादांच्या तात्पर्याद्वारे आपल्याला किती चांगल्या प्रकारे अं, कशा प्रकारचा भाव भक्तांनी ठेवला पाहिजे हे आपल्याला या ईश्वरनिषदमध्ये शिकवण्यात आणि शिकण्यात आलेले. तर अशा प्रकारे हा ईश्वरनिषद इथं ग्रंथ आपल्याद्वारे संपूर्ण अभ्यास करून झालेला आहे. तुम्ही काही प्रश्न असेल तर विचारा. ठीक आहे, प्रश्न नसेल तर तुम्हाला हरे कृष्ण. हँडबुक मिळालेले ना सर्वांना मराठीमध्ये? हो प्रभूजी. तर त्यामध्ये पान नंबर प्रभूजी आवाज येत नाहीये. नाही, मी बोलत नाही ना. तर यामध्ये ना हे पहा, इथं ओपन बुक, इथं इथं तुम्हाला ओपन बुक लिहिण्यासाठी. हरे कृष्ण, कोणाचं माईक चालू आहे? तर इथं तुम्हाला पान क्रमांक 8 वरती खुले पुस्तक मूल्यांकन कशा प्रकारे तुम्हाला खुले पुस्तकाचं प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. तर तुम्हाला या पान नंबर 8 वरती तुम्हाला कशा प्रकारे उत्तर लिहायला पाहिजे तुमच्या खुले पुस्तकाचं, त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेले. तुम्ही कृपा करून हे वाचा. यामध्ये तुम्हाला जे मार्गदर्शन दिले त्या प्रकारे तुम्ही तुमचे ओपन बुकची उत्तरं लिहा. तर कशा प्रकारे उत्तर लिहायला पाहिजे आणि कशा प्रकारे उत्तर लिहायला नाही पाहिजे ते दोन्ही उत्तर इथं दिलेले आहेत दृष्टांत. आणि तुम्हाला ईशोपनिषद मध्ये 2 मंत्र पाठ करायचे आहेत. ते कोणते मंत्र पाठ करायचे त्याचे नंबर इथं तुम्हाला दिलेले आहेत. मंत्र 1 आणि उपोद्घात म्हणजे ईशस्तुती आणि पहिला मंत्र ओम पूर्णमिदम आणि ईशावास्य, हे दोनच मंत्र तुम्हाला श्लोकाटीसाठी आहेत. आणि तुम्हाला जे ओपन बुक साठी जे प्रश्न आहेत खुले पुस्तकासाठी, तर तुमचे जे एक्झाम होईल त्यामध्ये कुठले प्रश्न येणार आहेत
जे तुमची बंद पुस्तक असेल ना, म्हणजे तुम्हाला लिहावं लागेल ना, कुठले प्रश्न येतील हे प्रश्नांची इथे यादी दिलेली आहे. त्यातले 80% प्रश्न त्यातले येतील, 20% प्रश्न वेगळे येतील, जेणेकरून कोणी अभ्यास केलाय कोणी नाही केलाय ते कळण्यासाठी. तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही वाचून घ्या आणि त्याचे उत्तर तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रश्न जेव्हा क्लोज बुक एक्झाम असेल त्यावेळेस तुम्हाला काय उत्तर लिहायचं ते कळेल. ते सगळे पाठ करा हा, नाहीतर तुम्ही हरे कृष्ण प्रभूजी. एक मिनिट. प्रभूजी, ओपन बुक मध्ये क्वेश्चन 5 दिलेले आहे, त्यापैकी हा, त्यातले पहिला आणि शेवटचा लिहायचा आहे. ओके. हा, एक मिनिट मी दाखवतो तुम्हाला. किती पान नंबर वगैरे तिथे? 90 मे बी 90. एक मिनिट प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. 96 हम्म. पेज वरती. हा 96 आहे का? हा. हा, तर यातले तुम्ही भगवंतांच्या साकार रूपाची आराधना करण्याचे काय फायदे आहेत ते, आणि पहिला प्रश्न, त्याचे दोन तुम्हाला 800 शब्दामध्ये उत्तर लिहायचे. ठीक आहे. आणि ते उत्तर कशी लिहायला पाहिजे त्याचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पान नंबर 8 वरती त्याचं दिलेलं नमुना, की कशी उत्तर लिहिली पाहिजे कशी उत्तर नाही लिहिली पाहिजे. तर हे दोन तुम्ही नंतर लिहून द्या, याचे काही एवढं हे नाही. हे हे 15-20 दिवसात लिहावं लागेल. तुमची परीक्षा ही पुढच्या आठवड्यात तुमचा बॅच कोऑर्डिनेटर उपेंद्र सर प्रो, तर तुम्हाला हा एक आठवडा अभ्यास करायचा आहे आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे 15 दिवसानंतर तुमची परीक्षा असेल, शनिवारी किंवा रविवारी. तशी तुमची सर्वांची जसं तुम्हाला सर्वांना सवड आहे त्यानुसार असेल. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. येस. प्रभूजी, अजून एक 6 पानं जी दिली होती ना, त्याच्यात पण बंद पुस्तक लघु उत्तर प्रश्न दिलेत ना, नाही ते नाही, पण आपण ते आता वापरत नाही, कारण आम्ही BVRDच करत होतो हँडबुक, बर. पण त्याचं प्रूफ रिडिंग वगैरे झालं नाही, त्याच्यामुळे ते त्यात भरपूर चुका आहेत. तर ते आम्हाला पुढच्या बॅचला आम्ही त्याला लॉन्च करणार आहे. तर आता मग आता सध्या हे जे दिलेत तेवढेच प्रश्न येणार ना? हा, तेवढेच येणार. त्यातले येणार आहेत आणि अजून 20% दुसरे येतील, जे पुस्तकात नसतील, जेणेकरून जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास करून त्यांची टेस्ट घेता येईल. धन्यवाद प्रभूजी, थँक्यू. पास होण्यापुरतं तर हे प्रश्नच येतील, ज्याला पास व्हायचे त्यासाठी. तर कृपा करून कुणीही चॅट जीपीटी वापरून OBE नका लिहू. आजकाल सगळेच आरामात त्यात प्रश्न टाकतात आणि जे उत्तर येईल त्याला कॉपी करून पाठवून देतात. असं नका करू. तर तुम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे मेहनत करून जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढे शब्दांनी लिहा. भगवंतांना आणि प्रभुपादांना तेच आवडेल. आणि क्लोज बुक एक्झाम सुद्धा प्रामाणिकपणे लिहा. ठीक आहे. कारण ना आमच्या इकडं भरपूर जण कॉपी करताना वगैरे पकडले गेले. भरपूर नाही, काही थोडेफार आहेत, पण असं म्हणजे भक्तिशास्त्री करण्याचा काही अर्थ राहत नाही जर असं कोणी करत असेल तर. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर आपला ईशोपनिषद हा घटक संपलेला आहे. आता पुढचा कुठला असेल ते तुमच्या एक्झाम नंतर तुम्हाला सांगण्यात. उद्या क्लास होईल का प्रभूजी? नाही, झालं ना आज. ईशोपनिषद झालं ना आज. हा तर उद्या सुट्टी आहे, पुढच्या आठवड्यात पण सुट्टी असेल, आणि मग तुमची एक्झामची डेट तुम्हाला तुमचे बॅच कोऑर्डिनेटर सांगतील. ओके प्रभूजी, थँक्यू. ठीक आहे. हरे कृष्ण. Yes. प्रभूजी, परीक्षा ऑफलाईन असेल की ऑनलाईन? हा, तुम्हाला ऑनलाईन वरती कॅमेरा समोर ठेवून लिहायचंय उत्तर. प्रभूजी, इथं ऑफलाईन केले तर चालेल का BV हॉल मध्ये येऊन? तिथं ना आधीच क्लासेस आहेत सगळे. जर हॉल रिकामा असेल तर तुम्हाला बोलवण्यात येईल, नसेल तर मग नाही का तुम्हाला ऑनलाईनच ठेवावं लागेल. ओके. कारण ना रविवारी भरपूर लेक्चर असतात, तर रूम मिळणं अवघड आहे. आणि ते ओपन बुक सबमिशन हा, ते करा आरामात. दिलं तर
नाही, तिथं दिलं तरी चालेल किंवा तुम्ही स्कॅन करून पाठवले तरी चालेल. पण तिथं देण्यात काय अवघड आहे, विषय आहे ना, तुम्हाला तुम्हाला काही हे नसतं रे, तुम्ही प्रूफ दिले म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईनच त्याचे स्कॅन करून सबमिट करा. ओके. हा. ठीक आहे ना. उगी नंतर पेपर हरवले, माझं उत्तर शीट हरवली, असं नको आहे. हम्म. तर बाकीच्या सर्व माहिती तुम्हाला तुमच्या बॅच कोऑर्डिनेटर दिली जाईल आणि त्यांना पण मी संपर्क करायला एका भक्ताचा नंबर देईन. तर सर्वांनी आता अभ्यास करा आणि श्लोक पाठ करा. 2 श्लोक पाठ करा. ठीक आहे. तुमची हरे कृष्ण. येस एक बोला. एक प्रश्न होता की ईशोपनिषदाच्या भावनेत जेव्हा आपण कार्य करतो किंवा परोपकार हे करतो तर ते कर्मयोग होतं म्हणतात. तर ते कसं म्हणजे मंत्र 2 मध्ये मी तात्पर्यात वाचलं होतं की ईशोपनिषदाच्या भावनेत केले जाणारा परोपकारही एक प्रकारचा कर्मयोग होतो. तर दुसऱ्यांची सेवा आपण करतो, हम्म, त्यावेळेस जर आपण त्या लोकांना भगवंतांशी संबंधित नाही समजलं तर ते कर्मयोग होईल. जसे बाहेरचे लोक आहेत ना, समाज कल्याण करण्यासाठी बाहेर पडतात, ते देशासाठी वाहून घेतात, तर त्याला भक्ती म्हणता येईल की कर्मयोग म्हणता येईल? कर्मयोग. आणि प्रभुपाद बाहेर पडले दुसऱ्यांच्या कल्याणासाठी, त्याला कर्मयोग म्हणता येईल की भक्तियोग म्हणता येईल? भक्ती. कारण इथं आपण दुसऱ्यांचं चांगलं करण्याची इच्छा असते, पण सर्वांचं चांगलं काय, जेव्हा आपण त्यांना भगवंतांशी जोडून देऊ. आणि भगवंतांना आपण कशा प्रकारे त्यांना जोडून देऊ? भक्तीद्वारे. ठीक आहे. म्हणजे तर आपण जर भक्ती देतोय, त्याबरोबर त्यांची काही मदत करतोय, तर ते भक्तियोग असणार. फक्त त्यांची गरजा पूर्ण करण्यासाठी आपण समाजाचं कल्याण करण्यासाठी कार्य करतो, तर ते सर्व काय असेल? कर्मयोग. ठीक आहे. आणि ते प्रस्तावनेमध्ये एक सांगितलं होतं की परम सत्याचे वर्णन चेतनामय आणि स्वरात अशा प्रकारे केले आहे. तर चेतनामय तर समजलं, तर स्वरात नेमकं कसं आहे? म्हणजे काळजी. भगवंत हे स्वराट आहेत, त्यांच्यावरती कुणाची सत्ता नाही. ओके. ठीक आहे. आणि तर आपल्या सर्वांचे येस. हा प्रभू म्हणजे निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार हा भगवंतांच्या सत किंवा नित्य स्वरूपाचा साक्षात्कार आहे. आणि हा साक्षात्कार केला गेला तरी ते म्हणजे बद्ध जीव कसं काय होतात, म्हणजे किंवा त्यांना परत जन्म घ्यावा लागतोच. म्हणजे निर्विशेषवादी आहेत, ब्रह्मवादी आहेत, ते भगवत प्राप्ती करू शकत नाहीत का? करू शकतो ना. जर त्यांना शुद्ध भक्तांचा जर संघ भेटला, तर ते त्यांचं हृदय भगवंताप्रती आकर्षित होईल. जसं मी उदाहरण दिलेले, शिवदेव गोस्वामी हे ब्रह्मवादी होते, पण तेव्हा ओके. त्यांनी त्यांच्यासाठी व्यासदेवांनी आपल्या शिष्यांना लाकूड तोड्याच्या रूपामध्ये त्यांना त्यांच्याकडे जवळ पाठवलं, आणि ते जेव्हा लाकूड तोडे गात होते भगवंतांचे 2 श्लोक, अहो बकीयम स्तनकालकूटम, आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला श्लोक आहे, बराहो पीडम. तर त्यावेळेस ते भगवंतांचं औदार्य आणि भगवंतांची सुंदरता या गोष्टींचं जेव्हा त्यांनी श्रवण केलं, तर त्यांच्या हृदयामधलं ब्रह्मवादीपणा निघून गेला आणि ते भगवंतांचे अनन्य भक्त झाले. हम्म. आणि दुसरं उदाहरण आहे चतुष्कुमार. हे पण ब्रह्मवादी होते, पण तेव्हा जे वैकुंठात गेले ते, आणि भगवंतांच्या चरण तुळशीची जेव्हा सुगंध त्यांच्या अं, अं, नाकातनं त्यांच्या हृदयात गेलं, त्यावेळेस त्यांचं हृदय शुद्ध झालं आणि ते परत भगवंतांचे भक्त झाले. तर जोपर्यंत भगवंतांच्या भक्तांचा संपर्क येत नाही, तोपर्यंत हे ब्रह्मवादी किंवा हे सर्व भौतिक जगातच राहणार आहेत. कारण ब्रह्मज्योतीमध्ये भगवंतांची सेवा नाहीये, तिथं फक्त शाश्वत त्याला मुक्ती मिळालेली आहे भौतिक जगातनं, पण ती मुक्ती काही सेवा त्यामध्ये भाव नसल्या कारणाने त्या मुक्तीचा काहीच उपयोग नाही.
हम्म. ठीक आहे. जी तर मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि काही माझ्याकडनं चुका झाल्या असतील तर क्षमा करा आणि सर्वांनी चांगला अभ्यास करा आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्या हीच माझी विनंती आणि चॅट जीपीटी न वापरता ओबीए लिहा. ठीक आहे. जी हरे कृष्णा. तो प्रभूजींनी पण आपल्याला हे भक्तिमय ज्ञान खूप सुंदर रीतीने समजावून सांगितलं. त्याबद्दल प्रभूजींचे पण आपण धन्यवाद करूया. 3 वेळेस हरे कृष्ण महामंत्र उच्चार. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे कृष्णा हरे 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 राम राम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे राम हरे 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 कृष्ण कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम राम हरे राम हरे 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 श्रील प्रभुपाद की जय. की जय. गौरी वैष्णववृंद की की जय. जय हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद हरे की कृष्णा. की जय. हरे कृष्णा.